नमस्कार. आपली मुलं अभ्यास का करत नाहीत? एक जबाबदार पालक म्हणून हे कुठेतरी आपल्याला सुद्धा माहिती असायला पाहिजे आणि त्यासाठीच हा थोडा छोटासा प्रयत्न करतोय, की आपण एकमेकांसोबत हे फक्त शेअर करूया, की खरंच आपल्या पण घरामध्ये अशी काही परिस्थिती आपण स्वतःहून काही निर्माण केलेली आहे का? तर हे चेक करणं कुठेतरी एक पालक म्हणून, एक आई म्हणून, एक वडील म्हणून आपली सुद्धा जबाबदारी बनते, की आपण नेमकं आपल्या मुलाला आपल्या मुलीला नेमकं काय देतोय? त्याला नेमकं काय फीड करतोय? त्याचं अभ्यासाचं वातावरण जे आहे, तर ते त्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? तर हे माहिती होणं खरंच खूप गरजेचं आहे. आता सध्या काळाची ती गरज बनलेली आहे. बघा मित्रांनो, आता काय झालेलं आहे, की मुलं अभ्यास आपण म्हणतो, की "अरे अभ्यास कर." काय होतं, की आता सकाळी किती वाजता जातो घरून? तर सकाळी बऱ्याच मुलांचे ट्युशन असतात. सकाळी 7:00-7:00 वाजता हे मुलं आपल्या घरून बाहेर पडतात. आपण जर सहज जरी एक फिरायला जरी सकाळी निघालो, तर तुम्ही पाहत असाल की काही मुलं सायकलवर असतात, मानविकाच्या बसमध्ये काही मुली असतात. हे खूप चित्र जे आहे, तर आता हे बऱ्याच वर्षापासून सुरू आहे, की मुलं सकाळी 7:00 वाजता घर सोडतात आणि कुठेतरी क्लास असेल किंवा शाळेचं वातावरण असेल, शाळेमध्ये जातात. हे सगळं होतं. मुलं घरी येतात. घरी आल्याच्यानंतर थोडे थकलेले असतात. आपण काय करतो, की त्याला थोडं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतोय, की "अभ्यास कर, अभ्यास कर." पण मुलं अभ्यास घेतात, पुस्तक घेतात. पण पुस्तक घेतल्याच्यानंतर ते जास्त वेळ त्यामध्ये टिकू शकत नाही. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? तर एक विचार करा, की खरोखर आपलं मन, त्या मुलाचं मन एका ठिकाणी का बरं लागत नाही? थोडं आपल्याहून आपण एक विचार करू आणि खरंच तुम्ही या मताशी सहमत आहात का? तर एकदा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, तुम्ही जर समजा एक साधारण 1970, 1980, 1990 या दरम्यानचा तुमचा जन्म असेल, सोळा 2000 पर्यंतचे जरी तुम्ही असाल, तर तुम्हाला पण आठवत असेल, की आपल्या वेळेस अगोदर टेस्ट मॅच व्हायच्या क्रिकेट मॅच. तर त्या 2-2, 3-3 दिवस चालायच्या. तर त्या आपण एका ठिकाणी बसून ब्लॅक एंड व्हाईट टीव्हीवर पाहायचो. म्हणजे थोडक्यात आपली बसण्याची कॅपॅसिटी तेवढी होती तेव्हा. आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला ती सवय होती, की नाही ही मॅच इतका वेळ चालणारच आहे. आपल्याला ती पाहावंच लागणार आहे. त्यानंतर जी मॅच आली ती 50-50 ओव्हरची मॅच सुद्धा आपल्या या पिढीनं पाहिलेली आहे, की 50 ओव्हरची एक इनिंग व्हायची. नंतर परत एक ब्रेक यायचा मध्ये आणि नंतर परत 50 ओव्हरची दुसरी इनिंग सुरू व्हायची. आणि विशेष म्हणजे त्या 6-6 बॉल म्हणजे एका ओव्हरमध्ये मध्ये-मध्ये ॲड पण चालायच्या. दूरदर्शन होतं. ॲड स्किप करायचा तर विषयच नव्हता. तर हे सगळं आपण 50-50 ओव्हर बसून पाहिलं की नाही पाहिलं? एकदा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगा. पण आताचा ट्रेंड या 2 वर्षातला काय झाला, की आपण सुद्धा पाहतोय की 20-20 आलं. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला एकच सांगायचा प्रयत्न करतोय, की 2-2, 3-3 दिवस आपली बसण्याची कॅपॅसिटी 50 ओव्हरवर आणली. त्यानंतर 20-20 वर आणली. आता ते 10-10 ओव्हरच्या मॅच सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात एकच आहे, की एका गोष्टीवर फोकस होण्याची आपली जी टेंडन्सी आहे, तर ती आता सध्या बदलून राहिली. तर हे जे मुलं आहेत, तर हे नवीन जनरेशनचे मुलं आहेत. आपण ज्या पद्धतीने करायचो, की एकदा बसलो, की 2-2, 3-3, 4-4 तास उठायचं काम नाही. पण या मुलांमध्ये ही कॅपॅसिटी राहिलीच नाही आणि याला जबाबदार आपण नाही, तर हे जे सिस्टम आहे, तर हे सगळं याला जबाबदार आहे. पण या सगळ्या सिस्टममधून त्या मुलाला थोडं कुठेतरी आपण बाहेरच्या ट्रॅकनं नेणं, तर हे आपलं पालक म्हणून आपली एक कर्तव्य, आपली एक जबाबदारी बनते. काय करायचं? तुम्ही जर आता पाहिलं, तर 10-10 मिनिटांचे व्हिडिओ अगोदर असायचे. तो 10 मिनिटांचा कालावधी 30 सेकंदावर आलाय आणि आपण काय करतो, ते 30 सेकंद एका ठिकाणी टिकू शकत नाही आपलं मन. लगेच स्क्रोल करतो. आपण पुढच्या रीलवर जातो. म्हणजे थोडक्यात हा जो टाईम आहे फोकस करण्याचा, तर हा हळू खूप कमी होऊन राहिला. आपल्या पिढीपासून तर आतापर्यंत हे खूप कमी होऊन राहिलं. हेच हेच कारण आहे, की आपले मुलं अभ्यासामध्ये मन लावू शकत नाही. 30-35 मिनिटाचा शाळेमधला पिरियड असतो. या पिरियडमध्ये सुद्धा मुलं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. तर हे सगळं जे जनरेशन आहे, तर हे खूप वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या ट्रॅकवर चाललेलं आहे आणि याचं कुठेतरी आपल्याला पण नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आपली भूमिका काय असावी? मुलं अभ्यास का करत नाही? तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, की हे सगळं सिस्टमच तसं सुरू आहे. मोबाईल आहे, वेगवेगळे विषय. आता सध्या चॅनल जर पाहिले आपण आपल्या टीव्हीचे, तर आपण ते पण नाही पाहू शकत. 3-3 तासाचे पिक्चर आपण पाहिलेले. तर आपण सध्या छोट्या-छोट्या 30-30 सेकंदाच्या रील्सवर आलेलो आहे. आपल्याला फक्त हायलाइट बघायचे असतात. मुलांच्या बाबतीत तेच आहे, की ते एका विषयावर नाही राहू शकत. तर आपल्याला त्यांना थोडं ट्रेन करावं लागणार आहे. त्यांना थोडा-थोडा वेळ बसवा. त्यांचे टप्पे करा.
की एक 15 मिनिटं, अर्धा तास त्यांना बसू द्या. एका ठिकाणी बसू द्या. तुम्ही त्यांच्यासोबत बोला. संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच झालेला आहे, की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांसोबत आपलं जे कम्युनिकेशन आहे, की जे बोलणं व्हायला पाहिजे घरातल्या घरात. अगोदर कसं व्हायचं, की आपण रात्रीच्या जेवणाला बसायचो. आपले वडील सोबत असायची, आपली आई सोबत असायची, गप्पा असायच्या. त्या शेतीकडच्या असतील, त्या काही ऑफिसच्या असतील, कुठलेही असतील, पण असायच्या गप्पा. ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, टीव्हीला मुंग्या आल्या, तो अँटिना फिरवावा लागतो. या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता काय, ज्याच्या त्याचा मोबाईल सेपरेट झालेला आहे. फक्त एवढंच बोलणं होतं, की रिचार्ज संपलेला आहे. रिचार्ज करावं लागतं आणि लगेच जो तो त्याच्या मोबाईलमध्ये परत डोकं घालायला सुरुवात करतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांचं जे अभ्यासामध्ये मन आहे, तर ते लागायला सुरुवात होईल. आपण थोडा मोबाईलचा वापर घरामधला थोडा कमी करायला पाहिजे. सोशल मीडियावर थोडं कमी राहायला पाहिजे. WhatsAppचे स्टेटस असतील, Facebookच्या कमेंट असतील, तर त्या थोड्या आपण कमी करायला पाहिजे. आपण जर आपल्या मुलासोबत बसलो, एक अर्धा तास, मोबाईल सोडा, असतो आपल्याकडे वेळ. माझ्याकडे वेळ नसतो, ही फक्त एक सबब झाली. पण आपण थोडा आपला वेळ काढा. एक किमान 15 मिनिटं, अर्ध्या तासापासून मुलांना सोबत घेऊन बसा. आई असेल, वडील असेल, नाही ना तो अभ्यास करत, तर आपण त्याला सोबत घेऊन बसा, की तुला आज शाळेत काय शिकवलं? कोणतं नोटबुक तुझं कंप्लीट आहे, कोणतं इन्कम्प्लीट आहे ते दाखव. थोडं बसा. बसा. ते होतंय, करतात मुलं. पण आपलं आता सध्या थोडं जागणं गरजेचं आहे. जर माहिती आवडली असेल, तर लाईक करायला विसरू नका. सोबत एक सबस्क्राईबवर क्लिक करा. थांबूया. ओके. बाय.